हा प्रश्न आहे रेल्वे या टॉपिक मध्ये. हा प्रश्न दरवर्षी पेपरला विचारला जातो, म्हणजे विचारला जातो. रेल्वे हा टॉपिक ज्या विद्यार्थ्यांना अवघड जाते त्यांच्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेले आहे. हा फक्त तुमच्यासाठी डेमो म्हणून व्हिडिओ आपण घेत आहे. तर सर्वप्रथम बघा, असं रेल्वेचा जेव्हा प्रश्न दिसेल आपल्याला, तर सर्वप्रथम काय करायचं, प्रश्नामध्ये कुठं ताशी हा शब्द आहे का बघायचं. ताशी हा शब्द इथे आहे. ताशी म्हणजे 1 तास. एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. 60 मिनिटामध्ये किती सेकंद असतात? मग 36 सेकंद. इथं काय नाही करायचं, प्रश्न सोडवते वेळेस सेकंद इकडं मीटर, सेकंद आणि मीटर गुणोत्तर जेव्हा आपण काढत असतो तेव्हा गुणोत्तर कशी पाहिजे आपल्याला? समान पाहिजे. तर इथं काय करायचं, आपण एका तासातले सेकंद मांडूया. सेकंद किती झाले? 36. मीटर, मीटरला काय करायचं, आपण किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. जेव्हा मिनिटाचं आपण सेकंदामध्ये रूपांतर करत असतो तेव्हा किलोमीटरचं काय करायचं, मग मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किलोमीटरला किती न गुणायचं? 1000 न गुणायचं. 45 ला जर 1000 न गुणलं तर किती येणार मग? 45,000. ज्याला जर अवघड वाटत असेल तर त्यांनी काय करायचं, 45च्या समोर डायरेक्ट काय करायचं, 3 शून्य लावून टाकायचं. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये कोणती लांबी असो, प्लॅटफॉर्मची लांबी असो किंवा रेल्वेची लांबी असो, प्रत्येक लांबीची काय करायची असते? बेरीज. म्हणून 250 प्लस 250 किती झाले? 500. आता यांचं काय करायचं आपण? तिरकस गुणाकार. प्रश्नामध्ये इकडं काय म्हणलं, ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आपल्याला वेळ लागेल. वेळ म्हणजे हे सेकंदाची वेळ काढायची आहे. यांचं काय करायचं आपण? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केला असता 3600 गुणिले 500 भागिले 45,000. हे 3 शून्य कट झाले, हे 3 शून्य कट झाले. 5 एक 5, 5 न 45, 9 एक 9, 9 चौक 36. किती बाकी राहिलं मग? 40 सेकंद. फायनल आन्सर किती आहे आपलं? 40 सेकंद. ही मांडणी जर आवडली असेल तर असेच व्हिडिओ जर पाहण्यासाठी आपले 4 व्हिडिओ युट्यूबला बनवले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर पूर्ण टॉपिक हा ह्याच पद्धतीने सोडवायचा, काहीच बदल राहणार नाही. ठीक आहे.